पण आजकाल असं झालंय की प्रत्येकजण IT मध्ये गेल्यामुळे ना त्याची शाश्वती राहिली नाही आहे त्या जॉबची. मला अश्युरिटीज पाहिजे की मी जॉबमध्ये राहील. हे स्ट्रेस आजकालच्या जनरेशनमध्ये खूप वाढलेलं आहे. स्ट्रेसची अशी काही स्पेसिफिक व्याख्या काही डेफिनेशन तुमच्यामध्ये आहे का? स्ट्रेस आपण म्हणू शकतो की 2 प्रकारचे असतात. पहिला जो स्ट्रेस आहे ते तुम्ही तुमच्यासाठी करताय, तुमच्या आनंदासाठी करताय आणि तुम्ही ते एन्जॉय करणार आहात. पण दुसरा जो आहे ते तुम्ही त्याला कॉम्पिटिशन पकडून त्याला कसं हरवायचं या हिशोबाने जर तुम्ही स्ट्रेस घेत असाल तर तो तुमच्यासाठी तो एक बर्डन असणार आहे, तो त्रास असणार आहे. बायकोला सुद्धा स्ट्रेस असणारच, म्हणजे जो नवऱ्याला आहे तो बायकोला असणारच जर ती IT मधली असली तर. ह्या IT इंडस्ट्रीमध्ये काम करता करता आणि वेगवेगळ्या पॅकेजेसच्या मागे धावता लग्नाचं जे वय सुरुवातीपासून आपण गृहीत धरलेले 22, 25, 28 ते खूप असं लांबलंय असं मला वाटतं. करिअर झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही हा आजकालच्या मुलांचा सोकॉल ट्रेंड आहे. आणि मुलींचं असं असतं की मला मुलगा वेल सेटलच पाहिजे, त्याचं घर असावं, त्याला चांगला जॉब असावा, त्याच्याकडे गाडी असावी, या मुलींच्या अपेक्षा वाढत चालल्यात. वय वर्ष 23 आणि 24 मध्ये तर तुम्ही एवढं एक्सपेक्ट करत असाल तर ऑब्व्हियसली ते करता करता तुमचं वय निघूनच जाणार आहे ना. तुम्ही फक्त त्याचं पॅकेज बघणार आहात का स्वभाव बघणार आहात? तुम्ही पॅकेज बघितलं, सगळं बघितलं, स्वभाव कुठे, घरातलं वातावरण कुठे हे तुम्ही बघतच नाही. नमस्कार. नाती जपूयाच्या आजच्या भागामध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याकडे हेमांगी ठाकूर मॅडम आलेल्या आहेत, ज्या कॉमर्स ग्रॅज्युएट एकीकडे असूनसुद्धा त्यांनी काउन्सिलिंगचे वेगवेगळे कोर्सेस करून त्याच्यामध्ये इतकं मोठं प्रावीण्य संपादन केलं आहे की त्या अगदी मासेसना म्हणायला हरकत नाही अशा स्वरूपात काउन्सिलिंग करून त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा जो अँगल आहे, दृष्टिकोन आहे, तो बदलण्यामध्ये खूप यशस्वी झालेले आहेत. आणि आज आपण त्यांच्याशी जे बोलणार आहोत ते आहे साधारणतः यंग जनरेशनमधली बरीचशी मंडळी ही आता IT इंडस्ट्रीमध्ये काम करताना दिसत आहेत. त्यांचा जो स्ट्रेस वाढतो आहे, त्यांचा स्ट्रेसचा परिणाम त्यांच्या फॅमिलीवरती जो काय होतो आहे त्या संदर्भात आपण तुमच्याशी चर्चा करणार आहोत. तर तुमचं मनापासून परत एकदा स्वागत. तर IT इंडस्ट्रीमध्ये जी मंडळी काम करत आहेत त्यांचा कालावधी जो कामाचा आहे तो एक्स्ट्रीम लेवलचा जास्त वाढलेला असतो. कधीकधी लेट नाईटपर्यंत त्यांना काम करावं लागतं आणि टार्गेट्सच्या मागे खूप धावावं लागतं. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक जीवनावरती, कुटुंबावरती किंवा त्यांचं लग्न झालं तर त्यांच्या फॅमिलीवरती काय होत असेल याबद्दल काही तुम्हाला सांगता आलं तर मला आवडेल नक्कीच. खरं तर आपण म्हणू शकतो की आजकाल IT मध्ये म्हणजे प्रत्येक यंग जनरेशन IT मध्ये जाण्याचा जास्त प्रयत्न करते, कारण तिकडनं इन्कम सोर्सेस खूप आहे. पण आजकाल असं झालं आहे की प्रत्येकजण IT मध्ये गेल्यामुळे ना त्याची शाश्वती राहिली नाही आहे त्या जॉबची. मग अशामुळे माझं प्रोजेक्ट परफेक्टच व्हायला पाहिजे आणि मला अगदी व्यवस्थितच जायचं आहे आणि मला अश्युरिटीज पाहिजे की मी जॉबमध्ये राहील. हे स्ट्रेस आजकालच्या जनरेशनमध्ये खूप वाढलेलं आहे. आणि पगाराच्या हिशोबाने सुद्धा की मला पगार जास्त हवा आहे. आता हे तुम्ही म्हणताय की हे लग्न झालं असेल, लग्नाच्या आधी काय असतं तर लग्न जमवण्यासाठी हा स्ट्रेस असतो आणि लग्न झाल्यानंतर हा स्ट्रेस इतका पुढे वाढत जातो. आणि सेम जर ITतलीच बायको असेल तर हे क्लॅशेस कुठेतरी अगदी हे होऊन जातात की बायकोला सुद्धा स्ट्रेस असणारच, म्हणजे जो नवऱ्याला आहे तो बायकोला असणारच जर ती IT मधली असली तर. आणि जर ती हाऊसवाईफ असेल तर मग तो सगळा स्ट्रेस घरात निघतो, कारण ते बायको आणि मुलं हा सॉफ्ट टार्गेट असतो बऱ्यापैकी की आपण बॉसला बोलू शकत नाही आहे. तिकडचा सगळा स्ट्रेस बायको मुलांमध्ये निघतो, कारण बायको उत्तर देणार नाही. पण जर ITचीच बायको असेल आणि जर ती कमावती असेल तर मग इथे इगो क्लॅशेस होतात. आणि मग ती सुद्धा म्हणते की तुला जसा स्ट्रेस आहे तसा मला पण स्ट्रेस आहे. तसं बायकोच्या बाबतीत पण असं म्हणू शकतो की जर नवरा IT मधला असला तर मग तिला पण सेम तसा स्ट्रेसला सामोरं जावं लागतं आणि मग हे क्लॅशेस घरी येऊन एकमेकांवर निघतात. आणि जर मुलं असतील तर हे दोघांचे सॉफ्ट टार्गेट मुलं जातात, कारण मुलं काही प्रतिकार करू शकत नाहीत आणि सगळा राग हा अगदी आपण म्हणू कॉन्शियसली किंवा अनकॉन्शियसली मुलांवर काढला जातो किंवा निघतोच ऑटोमॅटिकली. मग अशा वेळेस घरामध्ये खेळीमेळीचं वातावरण राहत नाही. बरं, आपण घरातला बाहेरचा जो स्ट्रेस आहे तो घरात येऊन सांगत नाही. मग मी कमीपणा का घेऊ, माझा स्ट्रेस का सांगू, कारण मी ग्रेट आहे. हे दोघांच्याही बाबतीत असतं आणि मला प्रोजेक्ट बेस्टच द्यायचं आहे म्हणून तो सगळा कामाचा ताण किंवा तो अर्धवट काम राहिलेलं घरी आणलं जातं आणि मग एकमेकांना वेळ दिला जात नाही, कारण तिकडे त्या कॉम्पिटिशनमध्ये राहायचं असतं म्हणून. मग अशा वेळेस मला असं वाटतं की तुम्ही डिसाईड करायला पाहिजे की तुम्हाला प्रायोरिटी कशाला द्यायची आहे. घरी आल्यानंतर ऑफिसच्या कामाला प्रायोरिटी द्यायची आहे का ऑफिसमध्ये तुम्ही जे कामं करताय त्याला घरी किती घेऊन जायचं आहे. आणि मला घरी घेऊन जायचं आहे तर मग मला बायका मुलांना वेळ देता येणार नाही, हे तुम्ही ठरवायचं आहे
किंवा बायकोनी पण ठरवायचं आहे की मी किती काम घरी घेऊन जाते. कारण खूप वेळेस असं होतं की आता ह्याच्यामध्ये पण खूप इगो क्लॅशेस येतात. कारण बायकोला प्रमोशनवर प्रमोशन मिळत असतात आणि मग नवऱ्याला कुठेतरी ते स्वतःवर बर्डन यायला लागतं आणि मग तो स्वतःला कुठेतरी कमी समजायला लागतो. मग हे सुद्धा क्लॅशेस येऊ शकतात. मला तुम्हाला जाणीवपूर्वक ॲज अ काउन्सिलर तुम्ही एका प्रश्नाचं माझे उत्तर आपल्या श्रोत्यांसाठी पण द्या, की मुळामध्ये स्ट्रेसची अशी काही स्पेसिफिक व्याख्या काही डेफिनेशन तुमच्या मते आहे का? आणि दुसरा प्रश्न पाठोपाठ असा मी विचारेन, की स्ट्रेस टेस्ट करायला सांगतात डॉक्टर एखादे, तर ती करायची म्हटल्यानंतर जे काही एक फिअर फॅक्टर मनात तयार होत असेल किंवा भीती निर्माण होत असेल, हाऊ टू ओव्हरकम दॅट ह्याबद्दल मला वाटतं आपण प्रेक्षकांशी संवाद साधताना सांगितलं तर मला नक्की ती गोष्ट गरजेची वाटते. डेफिनेटली. पहिली गोष्ट तर स्ट्रेस आपण म्हणू शकतो की 2 प्रकारचे असतात, की पहिला स्ट्रेस आपण म्हणू शकतो की तो पॉझिटिव्ह असतो. म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला एक प्रोजेक्ट करायचा आहे आणि तो प्रोजेक्ट आता आय-टीमध्ये तर भरपूर प्रोजेक्ट्स असतात. तर तुम्ही तो प्रोजेक्ट करताना तुम्ही मनात विचार केला की मला बेस्ट प्रोजेक्ट द्यायचा आहे, जो माझ्या लाईफमधला सगळ्यात छान असेल. तर हा झाला पॉझिटिव्ह स्ट्रेस. पण ज्यावेळेस तुम्ही तो प्रोजेक्ट करताना तुम्ही विचार केला मला त्याच्यापेक्षा जास्त चांगला प्रोजेक्ट करायचा आहे. मला त्याच्यापेक्षा जास्त चांगलं म्हटलं पाहिजे. मग अशा वेळेस तुमच्या डोक्यावर स्ट्रेस येतो. कारण पहिला जो स्ट्रेस आहे ते तुम्ही तुमच्यासाठी करताय, तुमच्या आनंदासाठी करताय आणि तुम्ही ते एन्जॉय करणार आहात. पण दुसरा जो आहे ते तुम्ही त्याला कॉम्पिटिशन पकडून त्याला कसं हरवायचं या हिशोबाने जर तुम्ही स्ट्रेस घेत असाल, तर तो तुमच्यासाठी तो एक बर्डन असणार आहे, तो त्रास असणार आहे. आणि दुसरं की स्ट्रेस टेस्ट. तर स्ट्रेस टेस्ट ही अगदी नॉर्मल स्ट्रेस टेस्ट आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर तुम्हाला काही पर्सनल क्वेश्चन किंवा प्रश्न असे काही विचारत नाही. ते तुम्हाला बेसिकली जे आपण ECG वगैरे काढतो, तर ते फक्त ते जे इक्विपमेंट असतात ते लावलेले असतात. तुमचा ब्रीथिंग ते बघत असतात आणि तुम्हाला ट्रेडमिलवर धावायला लावतात. आधी चालायला लावतात, मग धावायला लावतात. तसा पाऊण तास करतात आणि पाऊण तासामध्ये एक 10 मिनिटासाठी स्पीड कॉमन ठेवतात, जरा फास्ट ठेवतात. मग त्याच्यावरनं तुम्हाला किती स्ट्रेस आहे आणि तो तुमच्या शरीरावर किती असर करतोय, हे त्याच्यातनं जाणवतं. जर तुम्ही पाऊण तास व्यवस्थित पळलात, तर तुमच्या बॉडीवर त्या स्ट्रेसचा काहीच असर होत नाही आहे. पण तुमची दमछाक होत असेल आणि तुमचे हार्टबीट्स वाढले किंवा आपण म्हणू शकतो की श्वास वाढले, तर याचा अर्थ तुम्हाला त्रास देत आहे आणि या स्ट्रेसवर तुम्ही काम करायची गरज आहे. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही काहीही करू शकता. अगदी योगा करू शकता, मेडिटेशन करू शकता, तुमच्या आवडीचे छंद जोपासू शकता. की मला पेंटिंग करायला आवडते, तर मी ऑफिसमधनं आल्यानंतर 5 मिनिटं का होईना पेंटिंग करेन किंवा मला कुठलं तरी वाद्य शिकायचं आहे. तुम्ही ते 5-10 मिनिटं, अर्धा तास त्याला घालवा. तुम्ही खाली बसा, तुम्ही वॉकला जा, तुम्ही काही-काही लोकं मित्रांमध्ये छान रमतात. पण ऑफिसमुळे त्यांना मित्रांबरोबर वेळ घालवायला मिळत नाही. मग तुम्ही 10 मिनिटं मित्रांबरोबर घालवा. ही सगळी तुम्हाला त्या स्ट्रेसमधनं बाहेर काढायची हे सगळं आपण म्हणू शकतो की इक्विपमेंट आहेत. म्हणजे हे सगळे उपाय आहेत त्याच्यावर. तर स्ट्रेस टेस्टला घाबरू नका. तुम्हाला कळेल की मला माझ्या स्ट्रेसवर काम करायचं आहे की नाही करायचं आहे. पण मला मनात असा एक प्रश्न या निमित्ताने चालला, की ह्या IT इंडस्ट्रीमध्ये काम करता आणि वेगवेगळ्या पॅकेजेसच्या मागे धावता लग्नाचं जे वय सुरुवातीपासून आपण गृहीत धरलेलं 22, 25, 28 ते खूप असं लांबलं आहे असं मला वाटतं. करिअर झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही, हा आजकालच्या मुलांचा सो कॉल्ड ट्रेंड आहे. की मला आधी करिअर करायचं आणि मगच लग्न करायचं. आणि मुलींचं असं असतं की मला मुलगा वेल सेटलच पाहिजे. म्हणजे तिने त्याचं घर असावं, त्याला चांगला जॉब असावा, त्याच्याकडे गाडी असावी, या मुलींच्या अपेक्षा वाढत चालल्यात. म्हणजे मी सिम्पल रील जरी बघितल्या, त्याच्यामध्ये एक रील बघितली होती की मुलींना विचारतायत की तुम्हाला मुलगा किती पॅकेजचा किंवा तुम्हाला मुलांनी किती कमवतं असायला पाहिजे. तर मुली इमिजिएट बोलून टाकतात, 1 लाख तरी पगार हवा, 1.5 लाख तरी पगार हवा. वय वर्ष 23 आणि 24मध्ये तर तुम्ही एवढं एक्सपेक्ट करत असाल, तर ऑब्व्हियसली ते करता करता तुमचं वय निघूनच जाणार आहे ना. 1.25 लाख, 1.5 लाख, 2 लाख जर पगार हवा असेल तर तुमचं वय निघूनच जाणार आहे. मग तुम्ही जर समोरच्या पार्टनरमध्ये बघत असाल तर तुमचं वय आज 25 आहे, समोरचा पार्टनर जर 25, मुलगा किंवा मुलगी 25 वय वर्ष आहे, पण त्याचा पगार एवढा होईस तोपर्यंत 27-28 होणारच आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय अपेक्षा ठेवताय? मग तुम्ही फक्त त्याचं पॅकेज बघणार आहात का स्वभाव बघणार आहात? तुम्ही पॅकेज बघितलं, सगळं बघितलं, स्वभाव कुठे, घरातलं वातावरण कुठे, हे तुम्ही बघतच नाही. नाही, ह्या मुद्द्याशी मी पण सहमत आहे. पण हे विचारण्याचं कारण अजून एक असं आहे की जेव्हा कामाचा किंवा वर्कलोड वाढतो, तो स्ट्रेस त्यामुळे वाढतो. पॅकेजच्या मागे धावताना सगळ्या गोष्टी आत्ता पण म्हटल्याप्रमाणे वाढत जातात. मग ह्या सगळ्याचा परिणाम
बरोबरच्या कलीजमुळे किंवा इतर काही पार्टीजमुळे किंवा ऑकेजनल ड्रिंक्समुळे माणूस तिकडे वळताना दिसतो. एस्पेशली असं आत्ता तर असं जाहीरपणे सांगितलं जातं की मी कोणाची बायोडाटा वाचताना त्यात ऑलरेडी उल्लेख असतो, म्हणजे ड्रिंक्स किंवा हॅबिट्स असा उल्लेख असतो आणि त्यापुढे लिहिलेलं असतं ऑकेजनली ड्रिंक्स घेतो. आता हे असं इतकं सहज तरी व्यक्त होताना दिसत आहेत मुलं, तर त्याचं प्रमाण जास्त कमी होत असेल तर त्याचे परिणाम शारीरिक किंवा मानसिक काय होऊ शकतात? आता हे ना सगळं एकमेकांना जॉईंट आहे सर खरं तर. ज्यावेळेस मुलं आजकाल अपेक्षा ठेवतात त्याच्यामध्ये एक अपेक्षा, तुम्ही बायोडेटा जर नीट वाचलं असेल तर तुम्ही बघा की मुलगी ड्रिंक घेणारी हवी, माझ्याबरोबर मला कंपॅनियन म्हणून हवी, किंवा मी ड्रिंक घेते तर मुलगानं ड्रिंक घ्यायला हवा, असं हे लिहिलेलं असतं बायोडेटाजमध्ये. आणि हे मी ज्यावेळेस टीनेज मुलांचं किंवा या प्री मॅरिटल काउन्सिलिंग करते त्याच्यामध्ये सहज सांगितलेलं असतं आणि मी बायोडेटामध्ये लिहिलं आहे. मग अशा वेळेस मला मुलांना सांगावं लागतं की तुम्हाला का हवं आहे बरं, की मी का हे करताय. नाही, ही सो कॉल ट्रेंड ना, ही फॅशन आहे. आपल्या काळी कोणी दारू पिऊन यायचं तर आपण कुठल्या नजरेने बघायचो त्याला, की आपण हा दारू पितो असं. आणि आजकाल हा ड्रिंक घेतो, पार्टीमध्ये जातो, क्लब पबिंग हे कॉमन झालं आजकाल आणि मला हवंच आहे. म्हणजे तुम्ही ड्रास्टिक चेंज झालं या गोष्टींमध्ये, की आधीच्या काळामध्ये ह्या गोष्टीला जे बघत होतो आणि आताच्या काळामध्ये ज्या गोष्टीला बघतोय ह्याच्यामुळे ना हा आपण म्हणू शकतो की ही फॅशन झाली आजकाल. त्याला स्टेटस सिम्बॉल असं म्हणायला हां, स्टेटस सिम्बॉल. पण ह्याचा वाईट परिणाम शरीरावर होतोय ह्या कोणाच्याच म्हणजे त्यांना माहितीच नसतं इव्हन, किंवा माहीत असून इग्नोर केलं जातं कारण सो कॉल स्टेटस. तर आपण असं म्हणू शकतो की ह्याचा परिणाम जर लग्न झालेलं नसेल आणि तुम्ही जर ड्रिंक घेताय किंवा तुम्ही स्मोक करताय तर तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर ह्याचा परिणाम सगळ्यात जास्त होतो. म्हणजे तुम्ही ओकेजनली जरी घेत असाल तरी त्याची ती सवय लागतेच. आणि जर तुम्हाला कामाचा स्ट्रेस असेल तर ते सारखं घेतलं जातं. कारण ड्रिंकमुळे तेवढा पुरता तुम्ही तो ताण विसरून जाता. बरं, तुम्ही तो ताण विसरताय, तो ताण कमी होत नाही आहे. ड्रिंक उतरल्यानंतर तो ताण समोरच आहे ना तुमच्या, तर स्ट्रेस आहेच आहे. पण हे सर्रास हे इग्नोरच केलं जातं आणि तेवढा पुरतं तुम्ही ताण विसरताय, तेवढा पुरता तुम्हाला आनंद मिळतोय. मग त्याचं रूपांतर हळूहळू व्यसनांमध्ये होतं. म्हणजे ती सवय लागते आणि ती सवय लागल्यामुळे मग त्याचा परिणाम ज्यावेळेस आपण म्हणतो शरीरावर काय होतो, तर पहिली गोष्ट तुमच्या डोक्यावर स्ट्रेस आहे. आपण म्हणू शकतो की हात होत आहे, फ्रॅक्चर झाला आहे, तर हातावरच आपलं निभावतं, पण बाकीचं आपलं अख्खं अंग व्यवस्थित काम करतं. पायाला कुठेतरी लागलं आहे किंवा कुठं अजून ठिकाणी लागलं तर तेवढाच भाग इफेक्टिव्ह होतो. पण तुम्हाला जर स्ट्रेस असेल तर तुमच्या मेंदूवर इफेक्ट होतो. स्ट्रेसमुळं पटकन ब्रेन स्ट्रोक म्हणू शकतो आपण, हृदयविकाराचा झटका हे येऊ शकतो. आणि मग लग्न झाल्यानंतर मग आजकाल आपण म्हणतो की वंध्यत्व किती वाढलं आहे. वंध्यत्व आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आजकाल ठिकठिकाणी IVF सेंटर ओपन झालेत आणि त्याच्या प्रत्येक पेपरमध्ये ॲड येते. तर हे सगळं व्यसनांमुळे. कारण तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये सगळ्यात जास्त मग स्पर्म कमी होणं, ताठरता कमी येणं, म्हणजे सेक्शुअल रिलेशनवर परिणाम. मग तो सुद्धा तुमच्या नवरा बायकोच्या भांडणांमध्ये येतंय. कारण मग सेक्शुअलवर परिणाम झाला की मग तेच रिलेशन खराब होतात. आणि बायकांच्या मग पिरियड्सवर प्रॉब्लेम, PCODचा त्रास, इनरेग्युलर पिरियड्स, हे सगळे या व्यसनांमुळे होतात त्रास. हे सगळ्याला जॉईन आहे. नाही, पण आत्ता तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा सगळा संदर्भ मगाशी ऑलरेडी बोललात तुम्ही की मुली आणि मुलं दोघांमध्ये डिफरन्स या बाबतीत नाही आहे. पण तरी साधारणतः प्रमाण आपल्या समाजाचा विचार केला तर मुलांमध्ये ड्रिंक्स किंवा या गोष्टी करण्याचं फॅशन म्हणा किंवा स्मोकिंगची हॅबिट असणं म्हणा, ह्या प्रमाण जास्त असतं असं समजा आपण गृहीत धरलं तर त्याचा, आणि समोरची मुलगी जी आहे ती मात्र फारसं काही यातल्या गोष्टी करत नाही किंवा तिला या गोष्टींची सवय नाही आहे. ती सवय लावून घेते कशी की आपल्या नवऱ्याला ह्या गोष्टींची सवय, ह्याची मला सवय करून घ्यायला पाहिजे, इथपर्यंत ठीक आहे. पण त्याचे काही पॅसिव्ह आणि अदरवाईज असे काही इफेक्ट त्या मुलीवरती होण्याची शक्यता असते का? खरं तर आपण म्हणतो ना स्मोकिंग, तर स्मोकिंग आपण म्हणू शकतो की त्याचा ॲक्टिव्ह स्मोकिंगपेक्षा पॅसिव्ह स्मोकिंगला जास्त इफेक्ट होतो. कारण जो माणूस स्मोक करतोय, तो जो इनहेल करतोय त्याला तर त्रास होतोच आहे, पण तो जो धूर सोडतोय, तो जो समोरचा माणूस तो धूर इनहेल करतोय ना, त्याला पण त्याचा तेवढाच त्रास होणार आहे जेवढा ॲक्टिव्ह स्मोकरला होणार आहे. जर तुम्ही फॅमिलीसमोर स्मोक करत असाल तर तुम्ही तर स्वतःला त्रास देतातच आहे, तुमच्या फॅमिली मेंबर्सना सुद्धा देताय. आता IT इंडस्ट्रीमध्ये समजा तुमच्या घरात एक छोटं बाळ आहे आणि त्याला सांभाळायची व्यवस्था घरात नाही आहे, तुम्ही त्याला पाळणाघरात ठेवू शकत नाही आहे,
तर ते बरोबर कॅरी करून घेऊन जायची काही ठिकाणी पद्धत आहे. आणि तिथे तुमच्यासाठी त्यांच्यासाठी तिथे अशा स्वरूपाची व्यवस्था आहे. तिथे ब्रेस्ट फिडिंगसाठी सुद्धा वेगळे एरिया निर्माण केलेले आहेत. पण हे एकीकडे चांगली गोष्ट आपण म्हणायला हरकत नाही. पण एकीकडे तुम्ही स्मोकिंग झोन म्हणून तिथेच उपलब्ध करून देत असाल त्याच इंडस्ट्रीमध्ये, त्याच कॅम्पसमध्ये, तर हे कुठेतरी चुकीचं आहे असं नाही वाटत का तुम्हाला? अगदी व्यवस्थित चुकीचंच आहे. मग ज्यावेळेस ज्या ऑफिसेसमध्ये तुम्ही जर बाळाला कॅरी करण्याची परमिशन दिली आहे खरं तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही स्मोकिंग झोन ठेवलाच नाही पाहिजे. आणि जर स्मोकिंग झोन ठेवला तर त्या जागेपासून खूप लांब ठेवा की तिथं जाऊन, कारण खूप वेळेस कॅफेटेरियामध्ये सुद्धा स्मोक केलं जातं आणि तिथे जर नर्सरी असेल, छोट्या मुलांची हे असेल तर ते ऑटोमॅटिकली तुम्ही त्या मुलांना हार्म करताय. तर ही गोष्ट कटाक्षाने टाळली पाहिजे. आणि इंडिव्हिज्युअल नागरिक म्हणून की माझ्यासमोर जो छोटं बाळ आहे किंवा माझ्यासमोर जो छोटी मुलं बसलेली आहेत तर मला स्मोक नाही करायचे. काही मुलींच्या बाबतीत मी जवळून ऑब्झर्व केलेले आहे, कुठल्याही अशा जातीयवाचक वगैरे मला बोलायचं नाही आहे, पण असं लक्षात आलं की त्यांना आपला जो पार्टनर आहे किंवा आपला जो बॉयफ्रेंड आहे तो अशी एका पाठोपाठ सिगरेट ओढतोय चेन स्मोकरसारखी, आणि त्याला काय धूम्रवलय काय म्हणतात तशी, असे पफ सोडून काय करतात त्याला, मला शब्द पफ हा शब्द मला अचानक कसा आठवला माहिती नाही, कारण या क्षेत्राशी माझा काही दूरदूर संबंध नाही आहे. पण तशी धूम्रवलय निर्माण करणं आणि ती हवेत सोडणं, अशा स्वरूपाच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात मुली पडताना दिसतात. हे चुकीचं, यात काही शंकाच नाही. पण तुमचं याबद्दल ऑब्झर्वेशन काय? जर ॲक्च्युली मुलं टीनेजमध्ये आली तर आपण म्हणू शकतो की ज्यावेळेस मी टीनेज मुलांचे सेशन्स घेते तर मुलांना विचारते, तुम्हाला काय काय वाटतं रे या वयामध्ये? तर पहिला मुलांचा काय प्रश्न असतो, गाडी चालवावीशी वाटते. आणि मुलींना विचारलं तर छान दिसूशी वाटतं. मग हे जे आपण म्हणतो की हे अट्रॅक्शन ज्यावेळेस असतं त्यावेळेस मुलींना ज्या आपण म्हणू शकतो की सो कॉल्ड ट्रेंड पिक्चरमध्ये बघितलं आहे, पिक्चरमधला हिरो अगदी छान बाईक चालवते मस्तपैकी गॉगल घालून, तर मुलींना ऑब्व्हियसली ते अट्रॅक्ट करणार आहे. आणि मुली मग मुलांमध्ये तेच बघतात. पिक्चरमध्ये आजकाल लिहिलं जाईल की हे आपण ह्याच्यामध्ये दाखवतोय की हे हानिकारक आहे, मुलं ते वाचत नाहीत. पण मुलींना दिसतोय ना तो हिरो सिक्स पॅक ॲब आणि मस्तपैकी सिगरेट ओढतोय आणि हे करतोय म्हटल्यानंतर मुलींना ते अट्रॅक्शनच वाटणार. आणि मग मुली अशा मुलांकडे जास्त ओढल्या जातात. कारण त्यांच्या जो स्वप्नातला जो असतो राजकुमार तो सो कॉल्ड असाच असतो, कारण तो पिक्चरचा किंवा फिल्मचा इन्फ्लुएन्स म्हणू शकतो आपण. आणि त्यांना माहितीच नसतं ना. आम्ही ज्यावेळेस संयममध्ये व्यसनांवर काम करतोय त्यावेळेस आम्ही मुलांना सांगतो की ह्याचे किती आपण म्हणू शकतो की शरीराला अपायकारक आहे हे व्यसन, की खूप डेंजरस आहे हे तुमच्यासाठी. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना ते पिक्चर्स दाखवतो त्यावेळेस ते अक्षरशः डोळे बंद करतात मुलं, कारण त्यांना माहितीच नसतं की व्यसनाचा एवढा मोठा इम्पॅक्ट होतोय. मग आम्ही मुलींना विचारतो, बाळांनो तुम्ही ज्यावेळेस एखादा ड्रेस घ्यायला जाता मुली, तर तुम्ही काय पटकन ड्रेस सिलेक्ट करता का रे एकाच दुकानात न जाऊन? नाही, आम्ही असं नाही करत. मग तुम्ही काय करता? आम्ही सगळी दुकानं फिरतो, आम्हाला कुठला ड्रेस आवडला असेल तरच आम्ही घेतो. आणि मग तो आवडला, मग म्हटलं घरी आल्यानंतर मग तुम्ही काय करता? तो ड्रेस घालता. मग तुमच्या डोक्यात कुठेतरी हा विचार येतो का, अरे शी ह्याच्यापेक्षा तो दुसरा ड्रेस घेतला असता ना तर तो खूप छान होता. तर अक्षरशः मुली रिलेट करतात. म्हणलं तुम्ही एक ड्रेस चूज करताना एवढा विचार करता, तर तुम्ही मुलं चूज करताना हा तुमचा विचार कुठे जातो? बरोबर, तसा विचार करायला हवा आहे. करेक्ट. मग तो विचार तुम्ही केला पाहिजे की मला पैसा बघायचा आहे, की मला स्टेटस बघायचं आहे, की मला त्या मुलाचा स्वभाव बघायचा आहे, तो मुलगा मला पुढे कसा ठेवील हे बघायचं आहे. नाही, त्याबद्दल आता आपण बोललोच नाही, अशातला भाग नाही. पण परत मला मूळ अशा प्रश्नाकडे जायचं आहे की आपण जाणीवपूर्वक एज ग्रुपबद्दल न बोलता IT इंडस्ट्रीबद्दल मगाशी सुरुवात आपण केली होती. तर मला असं म्हणायचं की दोघं पती पत्नी समजा IT मध्ये आहेत म्हणून ते ITत आहेत का? म्हणजे आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत का? तर आहेत, असं एकीकडे म्हणता येतं. पण बाकीच्या बाबतीतली जी संपन्नता आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं असं तुम्हाला आत्ता तुमच्या बोलण्यात आलं होतं मला. तर त्याच्यासाठी ज्याला आपण ग्रुप काउन्सिलिंग म्हणूयात, अशा स्वरूपाचे काही काम करणाऱ्या संस्था असतील, त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह होणारी कोणी मंडळी असतील, तर त्याचा संदर्भ आपल्या व्ह्युअर्सना तुम्ही दिलात तर मला आवडेल नक्कीच. चालेल, नक्कीच. पहिली गोष्ट की आपण म्हणू शकतो की ह्या जर दोघंही IT मध्ये आहेत आणि फायनान्शियल आता हातात पैसा खेळतोय, मग अशा वेळेस दोघांनाही आता बहुतांश लोक इन्व्हेस्टमेंट करतात मी म्हणू शकते. पण काही लोक इन्व्हेस्टमेंट करायच्या ऐवजी मग त्यांना चंगळवाद, मग मोठी गाडी हवी, मग फ्लॅट हवा, मग तो 4 BHKच हवा,
मोठी गाडी पण चांगलीच हवी असं, मग महागडा फोन, आयफोन्स हे सगळं हवंच, कारण तो स्टेटस सिम्बॉल आहे. हं, हं, हं. मग ते घेताना त्यावेळेस फायनान्शियल गोष्टींचा विचार केला जातो का? मग अननेसेसरी ते बर्डन डोक्यावर, कारण मोठा फ्लॅट घेतल्यानंतर हफ्ते, बरं दोघंही कमावत आहेत, पण ते हफ्ते आपल्याला परवडणार आहेत का? मग आपण इन्व्हेस्टमेंट काही करतोय का? हे बहुतांश लोकांच्या आणि आजकालमध्ये तर ते खूप दिसून येतं की ते दिसतच नाही. कारण परत मी म्हणते की एकमेकांना कनेक्टेड आहेत की हे, की लग्न ठरवताना मग बघितलं जातं ना घर किती मोठं आहे किंवा त्याच्याकडे गाडी आहे की नाही, हे ठरवलं जातं. म्हणून मुलं त्याच्या मागे जास्त लागतात. नाही, पण जे इनसिक्युरिटी आहे जॉबमध्ये, मगाशी आपण हं. बोलता बोलता हा विषय आला होता, की एखादा खूप मोठं पॅकेज असलेला मुलगा आहे आणि अनसर्टनिटी असल्यामुळे त्याला एकदम ऑल ऑफ अ सडन 2 महिन्याची नोटीस देऊन त्याला जायला सांगितले हं. आणि सॅलरी त्याची जी आहे त्या सॅलरीनुसार त्याने काहीतरी मोठं ध्येय त्याच्याकडे गाठलं आहे, त्याचं एक मोठं पॅकेज जे आहे ते तिथे खर्च होत आहे हं. आणि 1,00,000 सॅलरी मिळायची एकदम 50,000 समजा आली हं. किंवा 2 महिने सॅलरीच नाही मिळाली, हं. तर त्यांचे सगळ्याचे परिणाम त्यांच्या फायनान्शियल बर्डन निर्माण झाल्यामुळे परत त्याचा परिणाम स्ट्रेसकडे येतो. हं. याची जाणीव लोकांना करून देण्याची तुमच्यासारख्या मंडळींच्या माध्यमातून खरंच गरज आहे. म्हणजे काउन्सिलिंग आम्ही करतच असतो आणि माझ्याकडे जे येतं लोक येतात त्यांना मी आधी हे सांगते की तुम्ही घर मोठं घेताय, 4 BHK घेतला आणि तुम्हाला दोघांना वेळच नाही आहे, तर तुमचा एकमेकांशी संवाद होणार आहे का? मग तुम्ही घर घेताना विचार करा की आपल्याला खरंच गरज आहे का एवढ्या मोठ्या फ्लॅटची? आपल्याला खरंच मोठ्या गाडीची गरज आहे का? आपण किती फिरायला जाणार आहोत, किती गाडीतनं जाणार आहोत? मग आपल्याला खरी गरज कुठल्या गोष्टीची आहे, हा विचार जर करून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, तर तुम्ही खूप सारे असं बाकीच्या इन्व्हेस्टमेंट करून जर तुमचा जॉब अचानक गेला, तर तुम्हाला ती जी फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट आहे ती नक्कीच मदत करेल. तुम्ही आता कळत नकळत काउन्सिलरकडनं एकदम फायनान्शियल ॲडवायझरकडे गेल्यासारखं वाटलं मला. पण ते सुद्धा गरजेचं आहे, कारण तुम्ही म्हणता ते आपण एक कंपल्सरी सेव्हिंग काही ठराविक गोष्टी झाल्यामुळे पुढे येणारा असा काही मोठा प्रश्न असतो, ऑकेजन असू शकतं की ज्याच्यासाठी तुमच्याकडे तो बॅकअप तयार होऊ शकतो. आणि यासाठी पण खरं सांगायचं तर एक समुपदेशन या माध्यमातलं पण व्हायला पाहिजे. नाहीतर आला पैसा खर्च करून मोकळे शेवटच्या तारखेला वॅलेटमध्ये पैसेच नाहीत, अशी परिस्थिती हो होते. सर, हफ्तेच किती असतात. मी तुम्हाला खरं सांगते की मोबाईलचा हफ्ता, कारण आयफोन 1.5 लाख 2 लाख 1.5 लाख तर आजकाल स्टार्टिंग प्राईस मी म्हणू शकते. त्याच्यानंतर गाडी, बरं तुम्हाला 8-10 लाखाशिवाय गाडी नको असते. मग तुम्हाला फ्लॅट हवा आहे तर तो उच्चभ्रू सोसायटीमध्ये आणि चांगलाच हवा आहे. मग अशा गोष्टींमध्ये तुमचे हफ्ते किती जात आहेत. आणि आजकाल तर लोक फिरायला जाताना सुद्धा कर्ज घेऊन जात आहेत की आत्ताच आहे ते जगून घ्या, पुढं कोणी सांगितलंय. त्यामुळे ते पण आहे. मग त्याचं पण किती बर्डन तुम्ही तुमच्यावर घेणार आहात ते पण विचार करा. हे बर्डन तुमचं हळूहळू स्ट्रेसमध्ये रूपांतर होते, ताणामध्ये रूपांतर होते आणि ते ऑटोमॅटिकली तुमच्या शरीराला इफेक्ट करते. म्हणजे जर तुम्ही एवढा ताण, एवढं स्ट्रेस जर तुमच्या डोक्यावर घेत असाल, तर त्याच्यामध्ये कुठेतरी तुमची फॅमिली लाईफ डिस्टर्ब होतीये, कुठेतरी तुमची पर्सनल लाईफ डिस्टर्ब होतीये. तिकडनं तुम्ही व्यसनांकडे वळताय आणि तिकडंच मग मुलांवर सुद्धा काहीतरी वेगळे संस्कार होत आहेत. काही घरांमध्ये मी असं बघितलं आहे, नवरा बायको दोघं आहेत, दोघंच राहत आहेत समजा मोठ्या फ्लॅटमध्ये वगैरे. दोघांचे वर्किंग आवर्स वेगवेगळे क्लॅश होत आहेत. खरं सांगायचं की तो सकाळी 9ला जातोय, संध्याकाळी 4ला घरी येतोय आणि ती दुपारी 2ला जाते आणि रात्री 2ला घरी येते. त्यांना एकमेकांना घालायला वेळ नाही. त्यांच्या घरात असे व्हाईट बोर्ड लावलेले बघितले आहेत मी. त्याच्यावर आपल्या नवऱ्याला किंवा बायकोला त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले असतात की अमुक ठिकाणी अमुक ठेवलेले ते अमुक वाजता गरम करून खा. असे सूचना द्यायची वेळ एकमेकांना येणं म्हणजे संवादाचा किती मोठा अभाव आहे असं म्हणतो मी. एका घरातली 2 माणसं एकमेकांशी संवादच साधत नसतील आणि तो जसं व्हाईट बोर्ड आणि की व्हॉट्सअपच्या माध्यमातून कम्युनिकेशन नवरा बायको करत असतील, तर मग ह्या पैसे किंवा या सगळ्या गोष्टींचा उपयोग काय? खरीच गोष्ट आहे. पण मला असं वाटतं सर की तुम्ही म्हणताय की जर कुठेतरी त्यांची वेळ जमत नाही, कुठला तरी वेळ ते एकत्र असतील. समजा तो 9ला जात असेल आणि ही रात्री 2ला येत असेल, तर 8:30ला उठून अर्धा तास आपल्या मिस्टरांबरोबर घालवूच शकते. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही झोपा ना, कारण तुम्हाला दुपारनंतर जायचं आहे. पण तो अर्धा तास किती महत्त्वाचा असतो. मग मला माझी झोप, म्हणजे मला माझी स्पेस हवी, मला झोपायचं आहे. आणि नवरा संध्याकाळी आल्यानंतर ती ऑफिसला गेलेली असेल तर ऑब्व्हियसली बोलणं होणार नाही. पण त्याचं अर्ध्या तासामध्ये तुमच्यामध्ये संवाद झाला, तर तुमच्या दोघांचाही पूर्ण दिवस किती छान जाईल हा विचार करा. कारण तुम्ही फक्त व्हाईट बोर्डवर इन्स्ट्रक्शन्स लिहिताय, शेअरिंग कुठे आहे? माझ्याकडे एक कपल आलं होतं लग्नाला. आय थिंक 1-1.5 वर्ष 2 वर्ष झालं होतं. दोघंही IT मध्येच होते
आणि त्यांच्यामध्ये असं होतं की आमच्यामध्ये बोलणंच होत नाही. बरं, मग मी त्यांना विचारलं की तुमच्या कामाची वेळ काय आहे? तर म्हणे मी सकाळी काहीतरी 10ला जातो आणि 3-3:30 पर्यंत येतो आणि ही 12ला जाते आणि 5:30-6 पर्यंत येते. म्हटलं, मग तुम्ही 6 नंतर काय करता? तर म्हणे, काही नाही, माझ्या मैत्रिणी असतात, मग आम्ही थोडंसं खाली, मी माझं ते काही योगा आणि वॉकिंग वगैरे करते आणि तर मग तुम्ही काय करता? नाही, माझी ऑफिसची कामं असतात, ते मी घरी करत बसतो. म्हटलं, बरं, तुम्ही मग हे सगळं करताना मग तुमच्यामध्ये संवाद होणार कसा? नाही, मग स्वतःकडे पण महत्त्व देणं गरजेचं आहे. म्हणजे मुलगी जी आहे ती म्हणत, मला स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हटलं, तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, पण तुम्ही आधीच एकमेकांकडे लक्ष द्या. कारण तुमच्या लग्नाला 1.5च वर्ष झाले आहे. तुमच्यामध्ये काही शेअरिंग केअरिंग नाही आहे. तुम्ही एकमेकांना समजून कसं घेणार? मग आम्ही काय करू? म्हणजे आमच्याकडे बोलण्यासारखे विषयच नसतात. मग मी त्यांना होमवर्क द्यायचे, की आज तुम्ही संध्याकाळी गेल्यानंतर रात्री जेवताना एकत्र बसायचं. टीव्ही वगैरे काहीच लावायचं नाही. एकमेकाचं तोंड बघत जेवा. मग तसं सुरू झालं. मग जेवता-जेवता ऑटोमॅटिकली त्यांच्यामध्ये थोडा संवाद व्हायला लागला. मग मी दुसऱ्या वेळेस त्यांना थेरपी दिली, की तुम्ही आता तुमच्या ऑफिसचं टेन्शन सांगायचं एकमेकांना. नाही, नाही, असं कसं आम्ही टेन्शन सांगणार ना? असं टेन्शन थोडी, म्हणजे असं काय? म्हटलं, मी होमवर्क दिलाय, तुम्ही करा आणि तुम्ही नाही झाला तर मग मला परत पुढच्या आठवड्यात हाच द्यावा लागेल. मग हळू त्यांच्यामध्ये संवाद वाढू लागला. त्यांच्या एकमेकांच्या आवडी-निवडी त्यांना कळायला लागल्या. त्याला काय आवडतं, तिला काय आवडतं, स्वयंपाकात काय आवडतं, कसं आवडतं, हे हळू शेअर व्हायला लागलं. एकमेकांसमोर जेवताना ज्यावेळेस तो अचानक म्हटला, की आज आई माझी ना कोबीची भाजी खूप छान करायची, किंवा भाकऱ्या असत्या तर छान वाटलं असतं. मग हिच्या डोक्यात, अरे मग भाकऱ्या करते पुढच्या वेळेस. हे असा त्यांचा संवाद वाढत गेला आणि मग त्यांच्यामध्ये ज्या गप्पा सुरू झाल्या, तर आता ती म्हणते, आम्ही दोघंही वॉकिंग एकत्र करतो आता. आणि मला ऑफिसचं काम असेल त्यावेळेस ती पण ऑफिसचं काम घेऊन बसते, म्हणजे आम्हाला वेळ मिळेल. म्हणजे हे त्यांनाच ऑटोमॅटिकली त्यांच्यातनं सोल्युशन मिळत गेली आणि मग त्यांच्यातला संवाद वाढला. आणि मग ज्यावेळेस शेवटचं सेशन होतं, मी त्यांना म्हटलं, की आता आपलं सेशन आपण आता तुमच्यामध्ये छान संवाद सुरू झाला आहे, तर आपण सेशन, तर त्यांचं असं म्हणणं होतं, की नाही, आम्हाला पुढे प्रॉब्लेम आले तर तुम्ही हे सेशन बंद करू शकत नाही. म्हटलं, आमचा पण एक प्रोटोकॉल असतो. तुमच्या ज्यावेळेस संवाद सुरू झाला आणि तुम्ही छान एकमेकांबरोबर वेळ घालवताय, तर मला माझं इथे थांबवायला पाहिजे. तुम्हाला भविष्यात कधीही प्रॉब्लेम आला तर तुम्ही एनी टाईम माझ्याकडे येऊ शकता. आपण नक्कीच त्याच्यातनं मार्ग काढू. पण हे हळू सुरू झालं. पण त्याच्यामध्ये पुढाकार घेणार कोण? हा पण सगळ्यात मोठा प्रश्न असतो. नाही, तिथे परत तुम्ही म्हटल्याप्रमाणे एगोचा प्रश्न तिथे येतो, की मीच का? मी का स्टार्ट करू? मग मीच का बोलू? तिने समजून घेतलं पाहिजे, असं आहे. ते कमीपणा घेण्याची जी मानसिकता असायला पाहिजे ती थोडीशी डेव्हलप व्हायला पाहिजे. करेक्ट. की मीच का असं न म्हणता मी सुरुवात करते किंवा मी सुरुवात करतो. कारण शेवटी परत संबंध आपल्या ह्या चॅनेलशी संबंधित म्हणाल तर नाती जपूयाशी येतो आहे, की ती जपायची असेल तर मी आणि तू असं न करता आम्ही असं स्वरूप त्याला यायला हवं असं मला वाटतं. करेक्ट. कोणाला सांगायचं? मला बायकोलाच सांगायचंय ना, ती आपलीच आहे. कोणाला नवऱ्याला सांगायचं ना, त्याला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? त्याला सांगितल्याशिवाय मला मिळणारच नाही ना सोल्युशन. हे ज्यावेळेस तुमच्या डोक्यात असेल ना, त्यावेळेस तुमचा संबंध किंवा तुमची जी नाती आहेत ती अतिशय सुंदर रीतीने फुलतात. मुळामध्ये मला आपल्या प्रेक्षकांना अजून एक आवर्जून असं करायचं की एखाद्या काउन्सिलरकडे जाणं म्हणजे आपल्यात काहीतरी कमतरता आहे आणि आपण कसं जाऊ त्याच्याकडे, लोक काय म्हणतील, असं जे एक फिलिंग मनामध्ये बसले ना, त्यामुळे काउन्सिलरची संख्या खूप आहे पुण्यामध्ये. आता मॅरेज काउन्सिलिंगचे कोर्सेस सुरू झालेत बऱ्याच ठिकाणी, पण ते कोर्सेस पूर्ण करून काउन्सिलर तयार होत आहेत, पण त्यांच्याकडे जायची मानसिकता लोकांची नाही होते. याच्यासाठी पण काहीतरी काम करायला पाहिजे. नक्कीच. मला वाटतं आजच्या आपल्या भागामध्ये काही गोष्टी ज्या आपण चर्चेमध्ये आणल्या आहेत त्याचा उपयोग आपल्या समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या एस्पेशली यंग जनरेशनपर्यंत काही गोष्टी पोचवण्याचा आपला एक चांगला हा प्रयत्न झाला आहे असं मला वाटतं. आणि असे बरेच विषय आहेत की ज्या विषयांची चर्चा होणं गरजेचं आहे, जे आजच्या आपल्या भागामध्ये आपण सगळ्या विषयांना स्पर्श करू शकत नाही किंवा त्याच्यावर सविस्तर बोलू शकत नाही. बरोबर आहे. पण असे काही निरनिराळे विषय आपण डोळ्यासमोर आणूया, त्याच्यावर आपण एक छान संवाद एकमेकांचे साधून आपल्या प्रेक्षक आणि श्रोत्यांपर्यंत या गोष्टी पोचूयात असं मला आवर्जून तुम्हाला आवाहन करावं असं वाटतं. आजच्या ह्या नाती जपूयाच्या भागामध्ये आपण जे आलात आणि वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टींना स्पर्श करत करत श्रोत्यांपर्यंत आपल्या प्रेक्षकांपर्यंत ज्या ज्या गोष्टी पोचवायला हव्या होत्या त्या खूप छान पद्धतीने लोकांपर्यंत पोचवल्या. त्याबद्दल मी आमच्या नाती जपूयाच्या टीमतर्फे तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो. लवकर परत एकदा भेटूयात. धन्यवाद. थँक्यू.